राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. राज्याच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्व आज सकाळीच विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद असं निधन झालं. ही बातमी ऐकून मनाला शॉक बसल्यासारखं झालं. नेहमीच राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळणारे दादा आज आपल्यात नाहीत. ते ऐकून खूप दुःख होत आहे. ज्यांची कामाची सुरुवात ही सकाळी 6 वाजल्यापासून व्हायची, असे हे दादा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला 4 ते 5 वेळा लाभलेले आहेत. त्यांचा कामाचा खूप असा धडाका असायचा आणि दादा म्हणजे दिलेला शब्द पाळणारं असं हे व्यक्तिमत्व होतं. ते आज आपल्यात नाही. याचं आम्हा बेलापूरकरांना खूप दुःख होत आहे. त्यांना मी बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती, ओम शांती. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा सकाळी विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कानावर पडताच अक्षरशः अंगावरती रोमांच उभे राहिले. आज महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा आपल्या सर्वांच्या आवडीचा नेता होता. 3-4 नेत्यांमध्ये त्यांचं भरघोस असं योगदान असायचं. महाराष्ट्र आज चांगल्या त्याला मुकलेला आहे. आमची बेलापूर ग्रामस्थांतर्फे, आमच्या सर्व मित्रमंडळींतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करतो. आणि लढवून येता माझ्या आयुष्यात मी कधी पाहिला नाही. ज्याला शब्द दिला तो शेवटपर्यंत पाळला. आणि त्याचं सरकार कुणाचं बी असो, पण इतकं वर्चस्व असायचं का दादा म्हणजे खरंच राजकारणातले दादाच होते. ते आपल्यातून गेले म्हणजे ही, आता आपण प्रत्येक वेळी बोलत असतो का ही समाजात पोकळी निर्माण झाली, पण खरंच महाराष्ट्राचं राजकारण ढवळून टाकणारं एकमेव राजा ते अजितदादा आपल्यातून निघून गेलेत. माझ्या सगळ्या परिवाराच्या, माझ्या गावाच्या वतीनं मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो. असं झुंजार नेतृत्व परत होणे नाही. जय महाराष्ट्र. खरं तर जेव्हापासून राजकारण कळायला लागलं तेव्हापासून राजकारणामध्ये दादा आणि आपल्या कामांच्या बाबतीत असेल, राजकीय कुठल्याही प्रकारच्या भूमिकेच्या बाबतीत असेल, जी दादांची प्रशासनावरील पकड किंवा काम करण्याची जी पद्धत होती. अनेकदा बातमी यायच्या सकाळी 5:30 वाजता अजितदादांनी पुण्याच्या मेट्रोची पाहणी केली, 5:30 वाजता मुंबईच्या PMCमध्ये दादा, त्या कामावरती दादा, त्या कामावरती, आणि अगदी बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून प्रशासनावरची जी पकड आणि काम करण्याची जी पद्धत होती. खरं तर प्रत्येकालाच माहिती आहे की अजितदादा जे काम होणार आहे त्यालाच हो म्हणणार आणि जे होणार नाही त्याला स्पष्ट तोंडावरती नाही म्हणायचे. त्यांनी कधी कोणाची भीडमर्यादा धरून असं कोणाला तरी बरं वाटेल असं कधीच बोललं नाही. असं खरं बोलणारा आणि एक स्पष्ट वक्ता नेतृत्व खरं तर महाराष्ट्राला जे लाभलं होतं. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर शरद पवार, यानंतर जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मातब्बर आणि सगळ्यात ताकदवर जर नेता कोणी असेल तर तो फक्त अजितदादाच होते. आणि आज खरं तर महाराष्ट्राचं राजकारणातलं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात प्रमुख भूमिका असणारं नेतृत्व खरं तर आज हरपलं आहे. आणि खरं तर हा या भारतामधून या राजकारणाचा झालेला सगळ्यात मोठा लॉस आहे. या महाराष्ट्रातील सगळेच शेतकऱ्यांना या गोष्टीचं इतकं अतीव दुःख आहे. कारण खरं तर शेतकऱ्यांच्या भूमिका, शेतकऱ्यांच्या भावना मनापासून ज्या समजत असतील कोणाला, तर ते खरं तर ह्या शेतकरी पुत्राला समजत होते असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. आज दादांच्या जाण्याने खरं तर या राजकारणातून इतकी मोठी शक्ती आपल्या पाठीमागची किंवा या महाराष्ट्राच्या राजकारणातली गेलेली आहे की त्याची पोकळी, आता ह्या गोष्टी बोलण्याच्या आहेत का पोकळी भरून निघणार नाही वगैरे नाही, परंतु हा इतका मोठा लॉस आहे की तो खरोखरच कधी भरून निघणार नाही. यानंतरचे कुणी नेते आता त्यांची जागा कशी, त्यांच्या इतकं काम करणारा माणूस परत येईल का नाही ही शंका आहे. म्हणून खरं तर या हरहुन्नरी स्पष्ट वक्त्या अशा ह्या राजकारणातील दादा आणि कामाचे, सामाजिक कामामधल्या राजकीय कामं जे काय होती त्या प्रशासनात त्या कामातला देखील तो दादा माणूस आज आपल्यातून गेलेला आहे. त्यांच्या जाण्यानं खरं तर ह्या महाराष्ट्राचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे की ते कधी भरून निघणारं नाही. त्या दादांना मी माझ्या बेलापूर ग्रामपंचायतच्या वतीनं, माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं, आमच्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी असं निधन झाले. अतिशय निशब्द करणारी ही बातमी आज समजली. आपल्या महाराष्ट्राची तसेच आपल्या देशाची अपरिमित हानी अशी झालेली आहे. महाराष्ट्राचा आवाज, शेतकऱ्यांची सगळ्या प्रश्नांचे जाण असणारा असा नेता गमावलेला आहे. त्यामुळे त्यांना
विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आहे. धन्यवाद. लाडके उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या जाणीने आज सर्वच महाराष्ट्र हळहळलं आहे. दादांच्या जाणीने अपरित हानी अशी झाली आहे आणि महाराष्ट्राचं वादळ शांत झाले आहे. दादांना बेलापूर ग्रामपंचायतीचे भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्रातील एक मराठी मानाचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती विमान अपघातामध्ये असं अचानक जाणं झालं. खरं तर दादांच्या असं अचानक जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. एक कर्तृत्वान कर्तृत्वशील असं लाडकं व्यक्तिमत्व दादांच्या रूपाने महाराष्ट्रातून आज गेलं आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण शेतकरी वर्ग असेल, संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनता असेल, दुःखमय या दुःखसागरात बुडालेली आहे. दादांना बेलापूर समस्त ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.